आपण पहिल्यांदा दाखवू की त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे, कुठे सीसीटीव्ही फुटेज. ही ती जुनी बिल्डिंग आहे कविता, की जी ब्रिटिशकालीन व्यवस्था आहे, की ज्या व्यवस्थेमध्ये सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत. इथे सर कुठे बघताय तिला मला सीसीटीव्ही फुटेज. कविता ही ब्रिटिशकालीन इमारत आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुणे हे पेशवेकालीन त्याच्या आधीच्या काळापासून एक महत्त्वाचं असं शहर राहिलेलं आहे. आणि हे सीसीटीव्हीचे फुटेज दिसत आहेत. ही दृश्य तुम्ही बघताय की ज्या दृश्यातून तुम्हाला दिसतंय की सीसीटीव्हीचे हे जे फुटेज आहेत, दाखवाल आम्हाला सीसीटीव्हीचे फुटेज दाखवा. ही पण दृश्य पहिल्यांदा बघतोय आपल्या स्क्रीनवरती, की ज्या दृश्यातनं ही पोस्ट विभागातली जी मंडळी आहे ती आपल्याला लाईव्ह दृश्यात दाखवत आहेत की सीसीटीव्हीमध्ये नेमकं घडलं कसं. आणि तीच फ्रेम लावून ठेवलेली आहे. जे प्रश्न लोकांना पडले, तर मला तर पहिल्यांदा असं लक्षात आलं कविता की इथे उंदीर आणि घुशी याच्या साम्राज्य. हे बघा, ही दृश्य जी आधीची नेमकी घटना कशी घडली त्याची दृश्य आपण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बघूया, की ज्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की हे कशा पद्धतीनं घडलंय. तर ही जी जेव्हा हा ट्रक आला तो प्लेबॅक करतायत ते लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. आणि अर्थात इथे उंदीर असेल किंवा घुस असेल, तर ही घुस आली, उंदीर आला आणि त्यामुळं मेट्रोचं जे काम सुरू होतं त्या मेट्रोच्या कामामध्ये हा रस्ता खचला. अनेक लोकांचे अनेक याच्याबद्दलचं आकलन आहे. सुरुवातीलाच लोकांना जे वेगवेगळे प्रश्न पडले ते हे असं कसं घडलं, अशा अनुषंगाने हे प्रश्न विचारले जात आहेत. आत्ता हा प्लेबॅक होईल हा व्हिडिओ आणि त्यानंतर आपल्याला ही दृश्य दिसतील की नेमकं हे कसं घडलं, कसं घडत गेलं होतं ते दाखवता. इथं प्ले करा ना सर. पासवर्ड टाका. बरं, हे किती वाजता घडलं सर सांगते ना सर. ओके, 3 तुम्ही प्ले करा. आम्ही काही ते पासवर्ड तुमचा दाखवत नाही. हा 3:15 ते 3:30च्या दरम्यान घडलंय. ओके, पहिल्यांदा ट्रक आला म्हणजे तो ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी बोलवलं होतं. ते ड्रेनेज लाईनचं काम संपूर्ण झालं. ते निघत होता आणि अचानक असा खचला. इथपर्यंत आवाज आला असं नाही झालं. थोडासा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर गेलो. ओके. आवाज आला ना मग आवाज आला हो. ओके. आणि हाच मोठा संशोधनाचा विषय आहे की ते कसं काय झालं. तुमचं काय मत आहे, कारण तुम्ही तर आता पोस्टातले वरिष्ठ अधिकारी दिसताय मला. आता कसं की इथे काही आहे किंवा नाही असा काही विषय नाही आहे. आता ऑलरेडी ही 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. त्यामुळं आतमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा नाही तर याबद्दल आपण कुणीच काही सांगू शकत नाही. बरोबर आहे. किती माळ्याची बिल्डिंग आहे? 2 माळे. 2 माळ्याची बिल्डिंग. किती कर्मचारी आणि तुमच्या साधारण कर्मचारी जे आहेत. हे दृश्य आता प्ले होत आहेत की ज्या दृश्यात हा सर या ना पुढे. किती कर्मचारी आहेत? 80 ते 90 कर्मचारी आहेत. 80 ते 90 कर्मचारी आहेत. ही दृश्य हा बघा, ही दृश्य आता पहिल्यांदा टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही बघताय की हा ट्रक इथे तुम्हाला दिसतोय कविता, की या ट्रकमध्ये हा ट्रक आहे तो तिथे येऊन उभारलेला आहे आणि तो हळूहळू आता कसा खचला याची दृश्य आपल्याला ही बघता येतील. हा ट्रक आणि या दुसऱ्या फ्रेममध्ये आपल्याला दिसतंय की हा ट्रक जो आहे तो असा उभा होता. या दुसऱ्या फ्रेममध्ये हे बघा, हा ट्रक उभा आहे. हा चालक इथे आला. हा चालक आल्यानंतर ही तिथे खाच दिसते आपल्याला पडलेली. जर कॅमेरा थोडासा आणखी झूम इन केला तर आपल्याला दिसेल की इथे खाच आहे. पाणी आहे, खाच नाही आहे, पाच आहे. आता ट्रक उभा आहे आणि काही मिनिटामध्ये हा ट्रक पुढे सरकलाय. ही पण दृश्य तुम्ही एक्सक्लुझिव्ह NDTV वरती बघत आहात. हे बघा, ट्रक खाली पडला. ही पहिली दृश्य आणि कशा पद्धतीनं तो ट्रक पडलाय. पुन्हा एकदा शक्य असेल तर प्लीज तुम्ही तो एकदा रीप करा. हा बघा, हा ट्रक पळत लोक गेलेली आहेत. ही दृश्य तुम्ही पहिल्यांदा बघताय. आता फुल प्लेज मध्ये तुम्हाला ही दृश्य दिसतील तुमच्या स्क्रीनवरती की कशा पद्धतीने. हे बघा, अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये हा ट्रक खाली गेलाय. फ्रॅक्शन ऑफ सेकंदात. आणि लोक कसे पळत आलेले दिसत आहेत तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती. शक्य असेल तर हा व्हिडिओ लगेच प्लेबॅक करावा. ही दृश्य NDTV वरती एक्सक्लुझिव्ह तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीनं हा ट्रक हा खाली गेला. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये गेला. आणि हे पोस्टाचे अधिकारी मला सांगत होते की इथे किती कर्मचारी काम करतात सर? 80 ते 90 कर्मचारी आहेत. 80 ते 90 कर्मचारी आहेत. आणि 2:15च्या दरम्यान हे घडलं. आणि 3:15 थोडासा आवाज आला. हो, थोडा बाहेर काय आवाज. कधी असं जाणवलं होतं की इथे काहीतरी बोध आहे? असं काहीच नाही. आता रेग्युलर आमच्याकडे होत राहतं. रेग्युलर मुव्हिंग आहे. पब्लिक येत राहतं कंटिन्यू. रोज या रस्त्यावरती किती लोक येत असावेत? 500-600 तर सहज येते किमान. आणि किती वाहनं येत असावीत? वाहनं आमची मेलच्या गाड्या 4 राहुल, त्यांना विचारू शकता का की तिथे पाणी कसं आहे खाली, कारण तो ट्रक जवळपास संपूर्ण पाण्यामध्ये बुडलाय. ते पाणी कसं आहे? पाणी कसं आहे तिथे खाली? पाणी का आहे त्या खड्ड्यात? खड्डा दिसतोय त्या ड्रेनेजचं हे होतं ना, त्यात पाणी असतं. ड्रेनेज आहे. ड्रेनेज मध्ये ड्रेनेज नाही ते
ती गाडी टँकरची पाणी त्याच्यात पाणी होतं ओके ते हे पाणी जे आहे ते ड्रेनेज त्या हा. टँकर मधलं पाणी आहे. हो. आणि टँकर कशासाठी आला होता? ड्रेनेज ब्लॉकेज काढण्यासाठी. पुन्हा ती दृश्य आपण बघू. आता बघा हा रस्ता अगदी व्यवस्थित आहे आणि हे जे पोस्टाचे अधिकारी, सर तुमचं नाव सर? संदीप ढवळे. संदीपजींनी जे सांगितलं 70 ते 80 इथे कर्मचारी काम करतात. इथे रोज किमान 500-600 लोक येतात. ही दृश्य एकदा शांतपणे बघू आपण की पुन्हा आपल्या लक्षात येईल की किती फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये ही घटना घडली. आपल्या स्क्रीनवरती NDTVच्या ही एक्सक्लुझिव्ह तुम्ही दृश्य बघत आहात की कशा पद्धतीनं हा खड्डा इथे पडला. हा मल निस्सारणाचा ट्रक आहे ना, मल निस्सारणाचा ट्रक आहे ज्याच्यात पाणी होतं आणि त्याच्यात हा ट्रक काही सेकंदापूर्वीची ही दृश्य तुम्ही बघत आहात की तिथे कुठेही खड्डा नाही आहे. तो ट्रक आला, त्याची एंट्री झाली आणि एंट्री झाल्यानंतर जर आपल्याला शक्य असेल तर सेकंड विंडोमध्ये आपण ते प्ले करू की प्रत्यक्षात किती सेकंदामध्ये हा ट्रक खाली पडला. आणि जे लोक म्हणतात, संदीपजींनी सांगितलं तशी 100 वर्ष जुनी ही इमारत आहे. या 100 वर्ष जुन्या इमारतीमध्ये किमान 500 लोक, कविता इमॅजिन करा, किमान 500 लोक इथे येतात. जे छोटं बाळ पण तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसत असेल की जर त्या 500 लोकांच्या संदर्भातला दुर्दैवाने हा आणखी मोठा अपघात झाला असता, समजा इथे दुसऱ्या एखादी 4 व्हीलर असती, दुचाकी असती, तर काय घडलं असतं? हा बघा, हा ट्रक आला, त्यांनी रिव्हर्स घेतलाय, ट्रक खाली उतरलाय चालक. आणि राहुल याच्यात काही सेकंद आपण आणखीन अगदी बऱ्याच शांतपणे गोष्टी आहेत कारण आजूबाजूला आपल्याला खूप गाड्या दिसतात. याचा अर्थ इथे बऱ्याच लोकांची सतत, आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दिसते, सातत्यानं लोक ये जा करतात कारण पोस्टाची इमारत आहे. सातत्यानं लोक आपापल्या कामासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणावर दुचाकी तिथे पार्क केलेल्या दिसतात. मुख्य इमारत आहे, लोक येत जात आहेत. म्हणजे काही तिथल्या दृश्यांमध्ये तर लहान मुलं वगैरे दिसली, महिला दिसल्या. रहदारीच्या रस्त्यावर अचानकपणे हे झालं. आणि सगळ्यात आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे तो ड्रायव्हर अगदी बालंबाल बचावला असं म्हणावं लागेल कारण थेट उलटा झाला हा ट्रक. उडी मारून अक्षरशः हा ड्रायव्हर बाहेर आला. अगदी काही क्षणांपूर्वी जर तुम्ही बघितलं असाल तर या दृश्यांमध्ये पुन्हा प्ले केली तर आपल्याला, कारण अगदी टोकाचा जो इकडचा डाव्या बाजूचा भाग आहे, ड्रायव्हर आतच आहे. हा ड्रायव्हर आतच आहे. बघा, बाहेर पडला तो ड्रायव्हर. गाडी आणि पूर्ण उलटी. आणि हा इथून ड्रायव्हर उडी मारून बाहेर आला. त्याला कुणीतरी आणखीन हात दिला आणि तो पटकन त्या खड्ड्यातनं बाहेर आला. पण अगदी काही क्षणांमध्ये हे सगळं घडलं. आणि राहुल मागाशी सांगत होते की ते ड्रायव्हर तिथे थांबलेच नाहीत, त्यांना नंतर रुग्णालयामध्ये नेलं. जखमी नाहीयेत, पण कुणाच्याही मनामध्ये असं काही झालं गाडी चालवताना तर काय धडकी भरू शकते याची फक्त कल्पना करू शकतो. नशीब बलवत्तर म्हणून ड्रायव्हर वाचलाय, तो ट्रक पुढच्या बाजूने अडकलाय. कारण कल्पना अजूनही नाहीये की खाली खोल किती आहे हा खड्डा, म्हणून आता दोरी बांधून हा ट्रक अडवून ठेवलेला आहे, पण त्याला बाहेर काढणं सुद्धा शक्य झालेलं नाहीये. पुण्यामधले सामाजिक कार्यकर्ते